पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। संकर्षण कराडे मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। खानदेश हा एक असा प्रांत आहे, अशी माती आहे ज्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। खानदेशातले अनेक कलाकार आज मराठी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये उत्तम काम करत आहेत। खानदेशामधले अनेक पदार्थ आज जगप्रसिद्ध आहेत। खानदेशामधली भरीत पार्टी जगात कुठेही होत नाही हो, असा हा खानदेश प्रांत आहे। आणि त्या खानदेशामधले पदार्थ जर आपण आपल्या या कार्यक्रमात केले नाहीत तर तो फार मोठा गुन्हा ठरेल। त्यामुळे या स्वयंपाकघरातली गृहिणी, तिला आपण इथे आमंत्रित करूया। मधुराजींना मी विनंती करतो की त्यांनी स्वयंपाकघरात या। नमस्कार, कशा आहात तुम्ही? एकदम छान, सुंदर दिसताय। थँक्यू। खानदेशी थाळी आज आपल्याला करायची आहे। हो, तयार आहेत प्रेक्षक? हो। हातात त्यांनी वही पेन वगैरे सगळे घेतले की आता खानदेशी थाळीमध्ये नेमकं काय काय, तुम्ही तयार आहात का? एकदम तयार। बर, काय करणार ते आपण जाणून घेऊया। पण खानदेशी भाषेविषयी किंवा तिथल्या काही गोष्टींविषयी माहिती आहे तुम्हाला? खानदेशी म्हणजे खान तशी माती असं म्हणतो आणि तोच अगदी परफेक्ट एक म्हण आपण या मातीला देऊ शकतो। वा वा, खानदेशाची खाद्य संस्कृती आज या टेबलवरती आम्ही अवतरणार आहोत। पण त्याआधी मला तुम्हाला एक विचारायचं आहे, खानदेशी भाषेत तुम्हाला काही उच्चारता बोलता म्हणता येतं? संसार म्हटलं की आली कधी कट्टी कधी बट्टी। वाह 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 वाह, संसार म्हणलं की आलीच कधी कट्टी कधी बट्टी। आणि म्हणूनच मी आज बनवते वरणबट्टी। अरे क्या बात है, अप्रतिम। संसार म्हणलं की आलंच कधी कट्टी कधी बट्टी, आणि म्हणूनच आज मधुराजी करणार आहेत वरणबट्टी। चला मग आता आपल्या गप्पा थोड्या त्याला अल्पविराम देऊया आणि स्वयंपाकाकडे वळूया, चालेल? खानदेशी थाळीतले पदार्थ करायला सुरुवात करूया। पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचंय, खानदेशाच्या थाळीमध्ये नेमके कुठले कुठले पदार्थ येतात? आता हिवाळा सुरू आहे म्हणून आपण हिवाळा विशेष थाळी बनवूयात। तर यामध्ये घरोघरी बनवला जाणार पदार्थ म्हणजे वरण, बट्टी, घोटलेल्या वांग्याची भाजी, दह्यातली हिरवी मिरची, अरे वा, आणि चुरमा, गोड हवच चुरमा। बर, पण डाळबट्टी असं आपण म्हणजे मी ऐकत आलेलो आहे, वरण म्हणजे काय, त्याला काही वेगळं फॉर्म मध्ये का ते? डाळबट्टी म्हणजे जी आपण फोडणीची डाळ करून करतो ती डाळबट्टी। जेव्हा हा बेत केला जातो त्यामध्ये वरणबट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी आणि दह्यातली मिरची आणि चुरमा, हा एक मेनू असतो। सो आपण फोडणीचं वरण करूनही वरणबट्टी करू शकतो आणि हे असंही वरणबट्टी करू। किती भारी। चला, डाळबट्टी म्हणजे वरणबट्टी आज आपण करतोय, खानदेशातला पदार्थ आहे। हे करता करता खानदेशाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। सो ही तूर डाळ घेऊया, यामध्ये हळद, हिंग, असं वरूनच घालायचं? हो, अच्छा, जसं आपण नेहमीचं वरण करतो तसं। अच्छा, बरं। मीठ हवं तर डाळ शिजल्यावर पण घालू शकतो, पण मी आत्ताच घालते। हो, ठीक। आणि यामध्ये पाणी, आणि आता आपण ही डाळ व्यवस्थित शिजवून घेऊया। बरं, ठीक आहे। आता ही डाळ शिजवून घ्यायची म्हणजे वरण करून घ्यायचं त्याचं, आणि मग आपल्याला बट्टी करायची। ठीक आहे। खानदेशामधली एखादी ओळ किंवा एखादी काही तुम्हाला माहिती आहे का, पाठ आहे जी फार इंटरेस्टिंग आहे, जी तुम्हाला आता माझ्यासाठी म्हणावीशी वाटतेय? हसताय म्हणजे काहीतरी आहे? तुमच्यासाठी नाही, मला वाटतं बऱ्याच गृहिणींना ही ओळ म्हणायला आवडेल। अच्छा। खानदेशी म्हणी खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यातल्या म्हणींमध्ये ना गोडवा खूप छान असतो त्यांच्या भाषेमधला। तर तशीच एक म्हण आहे, तू काय वटवट मी हाय निबरगट। हे त्यांना माझ्यासाठी म्हणायचं होतं 100%। तू काय वटवट मी हाय निबरगट, म्हणजे समजा तुमचे आहो जर घरी आले, अगं आज तू हे केलं नाही, आज ते केलं, तर तुम्ही शांतपणे म्हणा तू काय वटवट मी हाय निबरगट। पण तुमच्यासाठी नाही, मला आता लग्नाला 17 वर्ष झालेत, त्यामुळे हे हे दैनंदिन आयुष्यामध्ये असतंच, बरोबर। मग आता ह्या वरणाला किती वेळ लागतो? एक 15 ते 20 मिनिटात डाळ शिजून होईल। चला, वरणबट्टी आपण करतोय, त्यासाठी लागणार हे वरण छान शिजून घेऊया। ही डाळ शिजली की मग करूया पुढची कृती। वरणबट्टी करतोय आपण, खानदेशातला विशेष पदार्थ। जरा झाकण काढून बघूया। 3, 2, 1। वा, डाळ छान शिजली आहे। आता गॅस बंद करते आणि ती घोटून घ्यावी लागेल आता। अच्छा, मग मी हे काम करतो, असंही मला ढवळाढवळ करायला आवडतेच। इकडे तोपर्यंत तुम्ही काय कराल? तोवर आपण बट्टी बनवून घेऊयात। बरं। सो बट्टीसाठीचं साहित्य सांगते। गव्हाचं पीठ आणि रवा आहे। तर ओरिजिनल म्हणजे खानदेशामध्ये जी बट्टी बनवतात त्याचं पीठ वेगळं दळून आणतात, म्हणजे त्यामध्ये 1 किलो गहू असेल तर 100 ग्रॅम मका घातला जातो, सुकवलेला मका, आणि ते गिरणीतून दळून त्याचं पीठ असतं। आता ते इथे शक्य नाहीये, त्यामुळे गव्हाचं पीठ आणि रवा वापरते। त्यानंतर त्यामध्ये जे
पूड जाते, त्यासाठी लागते बडीशेप, ओवा, जिरं आणि तीळ. तर हे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून याची पूड करून घेतली. किती तत्परता आहे तुमच्या अंगी. तुम्ही ऑलरेडी पूड केली आहे. बडीशेप, ओवा, तीळ आणि जिरं हे मिक्स केलंय आणि हळद आणि मीठ. फॅन्टास्टिक. चला मग आता ह्याची कृती आता हे सुरू करूयात. करा. तोपर्यंत मी अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाता. पण मला एक सांगा, खानदेशातल्या तशा म्हणी सुद्धा खूप फेमस आहेत. म्हणजे मला एक म्हण फार आवडते तिथली की खान तशी खापरीन माय तशी छोकरी. मस्त आहे की नाही. एकदम छान. म्हणजे काय की जसं आहे तसं तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. ओके, आता ह्याच्यात काय काय घातलंय तुम्ही. गव्हाचं पीठ, रवा, ही जी भरड आपण करून घेतली होती ती भरड, हळद आणि मीठ. बरं, भरड केलेली आहे बडीशेप, जिरं, तीळ आणि ओव्याची. आणि आता एखाद दुसरा चमचा तेल आणि हे छान आधी कंबाईन करून घेऊयात. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर याचं असं कणिक म्हणून घ्यायचं. बरं, ठीक आहे. हे बघा, आज जे पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवतो ना खानदेशी थाळीमध्ये, ते अस्सल खानदेशी आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असाल. डाळ बाटी आजकाल हौशेने घराघरात केली जाते पाहुणे आल्यावर किंवा फॉर अ चेंज म्हणून. पण आज आम्ही तुम्हाला अस्सल खानदेशी पद्धतीने वरणबट्टी करून दाखवतोय. हो की नाही. हो. वाह वाह. चला, छान मळून झालेलं आहे. वरण आपण तयार केलं. आता बट्टीसाठी लागणार हे गव्हाचं पीठ मळून घेतलं, ज्यात रवा आहे. बरोबर. ओके, आता आपण हे 2 पोर्शन मध्ये डिवाइड करून याची बट्टीची प्रोसेस सुरू करूया. बरं. आता हे याच पद्धतीने सगळं मी करून घ्यायचं. जसं आपण घडीची पोळी करतो तशा पद्धतीने मला वाटतं ही बट्टी जरा वेगळ्या पद्धतीची आहे. घडी करून करून ती बट्टी केली जाते. मला फार आवडली ही प्रोसेस. मी पहिल्यांदा पाहिली एवढं जवळून. आणि जसं तुम्ही आता तेलाचा ह्याच्यावरती सडळ हाताने वापर केलात, तसं गोळा भात एक खानदेशात केला जातो. आणि आपण भातावरती तूप घालून खाल्ला असं आनंदाने सांगतो, पण खानदेशामध्ये तेल घालून भात खाल्ला जातो. बरोबर आहे की नाही. हो. बऱ्याच पदार्थांमध्ये कच्च्या तेलाचा वापर होतो खाताना. त्यातले म्हणजे भाताचे पदार्थ स्पेसिफिकली खिचडीवर पण कच्चं तेल घालून खाल्ली. करेक्ट. तुरट डाळ घालून खिचडी केली जाते. असं आज आम्ही तुमच्यासाठी खानदेश सफर घेऊन आलेलो आहोत. तुम्ही छान मन लावून ऐका सुद्धा, पहा सुद्धा, लिहूनही घ्या आणि करा सुद्धा. वा वा वा. आता याच्यावरती तेल स्प्रेड करायचं. बरोबर. तेलाने एक खमंगपणा येतो ना. बरोबर. आणि हे जस्ट फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे याला ना तळताना पदर खूप छान सुटतात. वा. हे अख्खच्या अख्खा हा गोळा तळून घ्यायचा नाही, आधी हा वाफवून घ्यायचा आणि मग तो तळायचा. बर. त्याच्यामुळे वरणबट्टी काही असा म्हणजे झटकन होणारा पदार्थ नाहीये. मी तुम्हाला म्हटलं तसं खानदेशात संयम आहे. इथल्या मातीतच संयम आहे, इथल्या वागण्यातच संयम आहे. आता हे वाफवून घ्यायचं ना. किती वेळ लागेल वाफवायला. 15 मिनिट. चला, वरणबट्टी आपण करतोय. 15 मिनिटं वाट बघूया, हे गोळे छान वाफून होतील. पण त्याआधी आम्ही तुमच्यासाठी एक नवीन माहितीचं सदर घेऊन आलेलो आहोत. आणि ते म्हणजे असं आहे की आम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्हाला स्वयंपाक करताना पडलेले प्रश्न विचारायचे, त्याचं उत्तर समाधान आम्ही इथे करणार, कारण एक्सपर्ट आपल्या बाजूला आहेत. तर पहिला प्रश्न आपल्याला आलेला आहे. किरण, तुमच्यासाठी मी हा प्रश्न विचारतो. मी अंडा करी करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो, पण माझ्या त्या केलेल्या करीची आणि अंड्याची ही मैत्री होत नाही. अंड निराळं राहतं आणि करीचं पाणी होतं. ते एकजीव झाल्यासारखं वाटत नाही. धन्यवाद किरणजी. सांगा आता उत्तर. अंड्या आणि करीची मैत्री कशी होईल. फक्त अंडा करी, कुठलीही करीची जेव्हा रस्सा भाजी आपण करतो तेव्हा त्याला तो एकसंधपणा किंवा दाटसरपणा येण्यासाठी थोडंसं भाजलेलं बेसन जेव्हा मसाला परततो ना तेव्हाच घालायचं. अच्छा. आणि मग त्यामुळे काय होतं ना, बेसनने बाइंडिंग येतं पूर्ण मसाल्याला आणि तो एकसंधपणा येतो. भाजलेलं बेसन थोडंसं ग्रेव्ही मध्ये ऍड करा. हो की नाही. चला, याला आता आपण वाफ काढून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. अरे क्या बात आहे. छान शिजली आहे. सुरी घालून बघायचं आतपर्यंत. गेली. येस, गेली. आणि मेन म्हणजे ते चिकटलं नाहीये पीठ, याचा अर्थ ती बट्टी छान वाफवली आपली. मग आता गॅस बंद करू आणि ते थंड करून घेऊया. आपण एक काम करूया, आता याला छान गार करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. बट्टी आता थंड झाली आहे. असे कट करून घ्यायचे. वा 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 वा. हे बघा, हे पदर छान सुटलेले आहेत. जे आपण घड्या केल्या होत्या ते दिसत आहेत पदर. बरोबर. आणि हवं तसं हे अगदी पातळ पातळ करून कट केलं तरी चालेल. बरोबर. मी डाळबाटी आजपर्यंत खूपदा खाल्ली आहे, पण अस्सल खानदेशी पद्धतीने वरणबट्टी कशी होते ते आज मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतोय आणि मी सुद्धा पहिल्यांदा पाहतोय. याचा मला खूप आनंद.
तेल छान गरम झालं, आता हे तळून घेऊया खरपूस. वा वा. हे ना मी असं कुरकुरीत झालं की लगेच खाणारा, तुम्ही मला रागवायचं नाही. नक्की. वा. जीभ म्हणे आखो आखो आणि पोट म्हणे नको नको. कितीही पोट भरलेलं असलं तरी मन काही मानत नाही, ते खावंसं वाटतं. असाच असतो स्वभाव माणसाचा. वा. खानदेशी थाळी आपण करतोय. आपण आज करायला घेतलं वरण, बट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी. घोटलेल्या वांग्याची भाजी. त्यातलं वरण आपलं तयार आहे. बट्टी आम्ही छान पदर पाडून फोल्ड करून मग ती वाफवली. मग आता डीप फ्राय करायला त्याचे तुकडे करून टाकली बट्टी. आणि आता पुढे आता वरण बट्टी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम तुरडाळीत थोडीशी हळद, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ घालून त्यात पाणी घालून डाळ शिजवून घ्यावी. त्यानंतर एका ताटलीत गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडासा रवा, बडीशेप, ओवा, जिरे, तीळ यांची पूड घालून त्यात हळद आणि मीठ घालावं. त्याचप्रमाणे त्यात 1-2 चमचे तेल घालून हे सगळं हाताने नीट मिसळून घ्यावं. आता ह्याचे छोटे गोळे करून घेऊन ते लाटून घ्यावे. पोळीप्रमाणे मोठे लाटल्यानंतर त्याच्या घड्या घालत घालत पुन्हा एकदा त्याचा गोळा तयार करावा. असे हे तयार केलेले गोळे 15 मिनिटं वाफवून घ्यावे. हे गोळे म्हणजेच बट्टी गार झाल्यानंतर हव्या त्या प्रकारे कापून तुकडे करून गरम तेलात तळून घ्यावे. वरण आणि त्याबरोबर खाण्यासाठी खमंग कुरकुरीत बट्टी तयार आहे. घोटलेल्या वांग्याची भाजी करतो तर त्यासाठी ना हिरवी वांगी घ्यायची. आज मिळाली नाही त्यामुळे जी आहे ती मी घेतली. पण हिरवी लहान वांगी घ्यायची. लसूण, मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, हळद आणि जिरं. अगदी कमी साहित्यात पण चटपटीत अशी ही थाळी बनवून तयार होते. वा. आता काय पुढे? आता आपण फोडणी घालूयात. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये जिरं छान फुललं पाहिजे. आणि हा लसूण मिरचीचा ठेचा आहे. बर. हा ठेचा छान परतून घ्यायचा. मी तुम्हाला एक विनंती करू का? हो. हा ठेचा थोडा मी जास्त घालतो. हो सर. कारण पदार्थ करतोय खानदेशातला आणि खाताना असा घाम आला नाही तर मग अवघडच होईल. त्याच्यामुळे ठेचा मी जरा. ओ मधुराजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्हाला सोशल मीडियावरती लोक फॉलो करतात, तुम्ही केलेल्या रेसिपी पाहतात, त्याचं कौतुक करतात, ठीक आहे. तुमचाही पदार्थ कधी फसला असेलच की? खूपदा फसतो. हो ना? कधी नाही, खूपदा फसतो. हो. सो आता हे पण छान परतून होत आलंय आपलं. हां. त्यामध्ये थोडीशी हळद घालूया. घाला की. हळद कायम नंतर घालायची, तेलामध्ये नाही घालायची, नाहीतर मग काय होतं ना ती करपते. बर, ठीक आहे. पुढे काय करायचंय? आता यामध्ये ही वांगी घालूया. घाला घाला. कसा तब्येतीत स्वयंपाक झाला पाहिजे. वांग चिरणं, ते घालणं, इकडे बट्टी तळणं. अहो खानदेश म्हटल्यानंतर काय असं घाईघाईत होईल का सगळं? मी तुम्हाला परत सांगतो, हा संयमाचा प्रांत आहे, कष्टाचा प्रांत आहे. इथे पिकवलं, आलं, खाल्लं, आराम केला असं नाहीये. कष्टकऱ्यांचा हा प्रांत असल्यामुळे संयम आहे थोडं. आता काय मीठ घातलं? हो, मीठ घातलं म्हणजे मग वांग्याला पाणी सुटतं. बर. आणि आता वांग्यावरून आठवलं, खानदेश हा जगातला एकमेव असा प्रांत आहे जिथे भरीत पार्टी केली जाते. हो, भरीत पार्टीमध्ये ना तो जो वांग वापरलं जातो तर ही हिरवा वांग असतं ज्यामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं. आणि त्याचबरोबर पुरी केली जाते. तर कळणाची पुरी म्हणजे त्यामध्ये ज्वारी आणि उडदाच्या डाळीचं पीठ असतं, त्याची पुरी असते. तर यामध्ये बऱ्यापैकी पाणी घालून हे झाकण ठेवा. आता झाकण ठेवून हे छान मऊ शिजेपर्यंत वांग शिजव. वाट बघायची. आमच्या गॅस टेबलवरती जर आज तुम्ही नजर नीट फिरवली तर तुम्हाला कळेल खानदेशातले वेगवेगळे पदार्थ होत आहेत. अहो छान घोटलेल्या वांग्याची भाजी आहे, बट्टी तयार होतीये, तिकडे वरण तयार आहे. त्याच्यामुळे आता ह्याला वाफ आली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा. तुम्ही ना जरा ते खायचं बाजूला ठेवा. आता पुढची रेसिपी आपण करतोय, पण त्याआधी हे जे घोटलेल्या वांग्याची भाजी आहे त्याचं वांग छान शिजलेलं आहे. आता हिला घोटलेली का म्हणतात? कारण हे ना शिजलं की ह्याचं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं बेसिकली. ठीक. हे पावभाजी सारखं असं त्याला मॅश करायचं का? म्हणून ती घोटलेली वांग्याची भाजी आहे. कळलं का मंडळी? आणि ही भाजी पण आता इथे बनवून तयार आहे. किती छान आहे. यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर. अरे वा वा वा, किती छान. हिरवं हिरवं सगळं छान, निसर्गच जणू. आता काय? आता हे आपण बाजूला ठेवूयात. बर. आता घोटलेल्या वांग्याची भाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरं, लसूण मिरचीचा ठेचा घालून छान परतून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडीशी हळद घालावी. त्यात वांग्याचे तुकडे घालावे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालावं. आता त्यात थोडंसं पाणी घालून ढवळून झाकण ठेवावं.
वांग शिजल्यानंतर ते मॅश करून घ्यावं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी गार्निश करावी. घोटलेल्या वांग्याची झणझणीत भाजी तयार आहे. दह्यातली मिरची करून घेऊयात. अरे काय थाट आहे. खानदेशी डिश मध्ये सगळंच आज आम्ही तुम्हाला सर्व करणार आहोत. बघा, Yes. वरण झालं, बट्टी झाली, घोटलेली वांग्याची भाजी झाली, आता दह्यातली मिरची. आज तुम्ही माझे किती आभार मानाल तेवढे कमी आहे ना. आता काय सो यासाठी ही मिरची घेतली आहे. कमी हिरव्या रंगाची असते, भावनगरी मिरची आला असं म्हणतात, ती बरं. घ्यायची. मोठी मिरची, दही 2 चमचे, जिरेपूड, मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, लाल तिखट, हळद आणि धनेपूड. वा. खूप साधं साहित्य आहे. आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता ही मिरची चिरून घेऊयात. तर मिरची आहे ना, याला अशी एक उभी चीर करून घ्यायची, म्हणजे हा जो मसाला आहे तो पूर्ण आतपर्यंत जातो. बर, या पद्धतीने. ठीक आहे. आता हे मिरची परतून घ्यायची. वा, देठासह टाकलीत तुम्ही? हो चालते. हो, तशीच अच्छा, असते. तशीच. मिरच्या ऑलमोस्ट परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये मसाले घालूयात. थोडंसं लाल तिखट, कारण या मिरच्या फार तिखट नाहीये. हळद, हे पण अस्सल खानदेशी ना. हो, वा. धणेपूड, आहा, जिरेपूड. ये बात. हे मसाले छान कोट करून घ्यायचे मिरचीमध्ये. किती भारी. हो 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 हो. अहो, माझ्यावरती विश्वास ठेवा हो. ह्याचा हा जो खमंग सुवास आहे ना, हा तुमच्या जिभेला पाणी आणल्याशिवाय राहणारच नाही. आता काय, दही 2 चमचे दही, भन्नाट. म्हणजे पचायला हलकं जावं म्हणून दही, आणि चवीपुरतं मीठ. मीठ. अरे क्या बात आणि है. झालं. आता हे 5 मिनिटं शिजवायचं. आणि दह्यातली मिरची पण झाली, तयार झाली. तयार. झाकण वगैरे ठेवायची गरज नाही. नाही गरज. आणि आता थाळी तयार ना. चुरमा गोड हवं ना. आज बाई काही थांबायचं नावच घेत नाही. चुरम्याकडे वळूया, चला. आता दह्यातली मिरची तयार करण्याची कृती पाहूया. देठं न काढता मिरच्यांना उभी चीर पाडून घ्यावी. या मिरच्या गरम तेलावर परतून घ्याव्या. मग त्यात लाल तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड घालून पुन्हा परतून घ्याव्या. त्यानंतर त्यात 2 चमचे दही आणि चवीनुसार मीठ घालावं. 5 मिनिटं शिजू द्यावं. टेस्टी तोंडी लावणं म्हणजेच दह्यातली मिरची तयार आहे. वा, चला मंडळी, आज जो काही सोहळा इथे रंगतोय, तुमच्या चेहऱ्यावरती मी आनंद पाहतोय, हो की नाही. कारण खानदेश थाळी आपण करतोय, आणि असा प्रांत आहे ना की ज्याच्यावरचे की जिथले पदार्थ खावे तेवढे कमी आहेत. म्हणजे आता हे जे तयार झालंय सगळं, वरण, बट्टी, दह्यातली मिरची, घोटलेल्या वांग्याची भाजी. बस बस, माझ्या तोंडाला पाणी आलंय. आता काय राहिलंय. आता चुरमा. क्या बात है देवा, किती करतोस तू आमच्यासाठी. तो चुरमा बनवण्यासाठी ही जी तळलेली बट्टी आहे, ही हातानेच तुम्ही चुरून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. सो मी मिक्सरमध्ये याची पूड करून घेतलेली आहे. त्याच बट्टीची पूड केली होय. हो. अच्छा, बर बर बर. सो ही पूड काढूया. तर यामध्ये साजूक तूप घालूयात 1 चमचाभर, आणि गुळ पावडर. गुळ पावडर ही नुसती खायला छान लागते पितांबरीची. घ्या, तुम्ही खाल्ली अशी कधी. हो, मग खा. माझ्या मुलांना आहे ना, गरम गरम भाकरी, त्यावर साजूक तूप आणि ही गुळ पावडर. एवढी पुरे. बस होईल. बस, घ्या. चला, खानदेश थाळीतले ऑलमोस्ट सगळे पदार्थ तयार आहेत. पण मी तुम्हाला मगाशी म्हणालो तसं, खानदेश हा प्रांत आहे कष्टाचा, मेहनतीचा, संयमाचा. लगेच फळ मिळत नाही, घाम गाळायला लागतो. या काळ्या मातीमध्ये अनेक लोकांनी कष्ट उपसलेत. आम्ही सुद्धा खानदेशचे पदार्थ करायला आज खूप कष्ट उपसलेत. याचं चीज व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. चुरमा तयार करण्याची कृती पाहूया. चुरमा तयार करण्यासाठी तयार केलेली बट्टी घेऊन त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्यावी. त्यानंतर त्यात थोडंसं साजूक तूप घालावं आणि चवीप्रमाणे गुळाची पावडर घालून हे सगळं नीट एकत्र करून घ्यावं. थाळीतील गोडाचा पदार्थ म्हणजे चुरमा तयार आहे. खानदेशी थाळी तयार झाली की हो, छान वरण म्हणजेच डाळ तयार झाली. आणि वरण हे साधं ठेवलंय आपण मुद्दाम, बरोबर. चुरमा तयार आहे, घोटलेल्या वांग्याची भाजी, घोटलेल्या वांग्याची भाजी, दह्यातल्या मसालेदार मिरच्या आणि बट्टी सुद्धा. वा, आणि तूप ठेवलंय. येस. आता सो ही सर्व करताना आहे ना, खूप सारं साजूक तूप घालायचं वरणावर, आणि त्यावर ही बट्टी घालायची. अगं आई ग. बट्टीवर पण थोडं तूप घालायचं, आणि ही बट्टी त्यावर चुरून खायची. आणि तोंडी लावण्यासाठी मग मिरची, कारण वरण आपण साधं घेतलंय, आणि ही
घोटलेल्या वांग्याची भाजी. आणि त्यात खानदेशाची ओळख असलेली केळीचं पीक घेतलं जातं म्हणून केळीचं पान आम्ही ठेवलेलं आहे. मधुराजी धन्यवाद, अप्रतिम स्वयंपाक केल्याबद्दल. तुम्ही घ्या आता निरोप, भेटा आम्हाला उद्याच्या ताज्या गरमागरम आणि अशा छानशा भागात. झी मराठीवरती या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. बाय.